जगाचा मोठा देश आहे अमेरिका. अमेरिकामध्ये महसूल खेचीत टाकलेलं असतं. जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यावर महसूल खेचीमध्ये टाकलेलं असतं. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मत खेचीत टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचा दिला. आता हे जग कसं आमच्यात हात का? आमच्याकडे सरकारी त्या संख्येच्या लोक अस्वस्थ आहेत. काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंतरावांनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले ह्याचे आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं असं वाटलं. मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी, आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली, आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं असावं, पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं.